हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचं सकाळचं वातावरण बघा किती मस्त होता. आरवी घरात मस्त खेळत होती नाचत नाचत. ताई तिकडे देवपूजा करत होती ना, ती ताईला त्रास देत होती. तर मी पण देवपूजा करून घेतली, तुळशीला पाणी टाकलं आणि दिवसाची सुरुवात केली. माझं औषध पिला, नाश्त्याची तयारी केली, उपमा बनवलेला आज नाश्त्याला. दादाला राखी बांधायला राणी ताई आणि वल्लरी ताई आलेल्या. हिच्या पण मी टिकला लावला. लगेच दुपारच्या जेवणाची तयारी केली. भाजी बनवलेली आम्हाला आणि यानं चिकन टाकलेला. आणि इकडे वडे बनवलेले. ताईंच्या आईंचं ऑपरेशन झालं, आम्ही तिकडे बघायला चाललेलो. सगळी रेडी झालो. इथं नाश्ता घेतला आम्हाला सगळ्यांना आणि इकडे ताईंच्या इकडे पोहोचलो आम्ही. तर डुगूने लगेच नाश्ता खोलला आणि आरवीने लगेच सगळ्यांच्या आधी खायची सुरुवात केली. आणि इकडे ताई आम्हाला सँडविच बनवलेले. हो मेशोचा सस्तावाला स्पायडरमॅन इकडून तिकडून उड्या मारत होता, आम्हाला दाखवत होता कपडे. इकडे आम्ही नाश्ता करायला घेतला. आरवी येतच नव्हती ताईच्या जवळची, तिला घरी यायचंच नव्हता. मग आम्ही डुगूला गाडीत बसवला, तेव्हा ती गाडीत आली आणि मग डुगू बाहेर गेला आणि मग आम्ही त्यांना बाय केला आणि आम्ही तिकडून निघलो. आणि ही आरवी रडायला लागली लगेच डुगू गेला म्हणून. आणि मग आम्ही घरी आलेल्या. ताई मच्छी दिलेली आम्हाला, मी इकडे मच्छी केली आणि ताई भाजीचं आम्हाला दोघींना भाजी बनवली जेवण. आणि मग सगळे काले मासे दिलेले, एक साईडला भाजी, एक साईडला भात, फिश फ्राय केली एक साईडला रस्सा बनवला. आणि यांना जेवल्यानंतर लिंबू पाणी लागतं, लिंबू पाणी दिला. आणि मी पण इकडे दूध आणि तेल माझं रोजचं पियायला घेतला. आणि आरवी इकडे चणे खात होती सोलून एकटीच, तीच खात होती. आणि मग नंतर मी पण अक्रोड खायला घेतले. मग आरवी ती वहीत काय ना काय लिहित होती. नंतर आम्ही फार्म हाऊसवर आलो. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.